कोऑर्डिनेटरला मी प्रश्न विचारले, साधे प्रश्न होते की देशाचं नाव काय आहे. त्याचं उत्तर त्यांच्याकडनं आलं, देशाचं नाव भारत आहे. पण देशाचं नाव भारत असेल तर सरकारचं नाव काय असलं पाहिजे? भारत सरकार असलं पाहिजे. हा देश भारत सरकार, इंडिया दॅट इज भारत, अशा आर्टिकल 1 प्रमाणच चालेल. कुठल्याही व्यक्तीच्या नावानं या देशाचं सरकार चालणार नाही, ते आम्ही खपवून घेणार नाही. लोकांना संविधान शिकवण्यापेक्षा संविधानाला समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. 1952 पासून ते आतापर्यंत संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करावी, काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्नशील असणारा एकही सरकार आम्ही पाहिलेलं नाही. पहिला घटक असा आहे, तो म्हणतो संविधान आमच्या बापाने लिहिलंय, आमचंच आहे असं म्हणणारा एक घटक आहे. आणि दुसरा घटक आहे, त्यांच्या बापाने लिहिलंय, त्यांचंच आहे. या दोन्ही प्रकारच्या लोकांच्यामुळे संविधानाचा आशय आता लोकांच्यापर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. 9 वर्ष मोदी सरकार नावानं जे ब्रँडिंग चालू होतं, त्याला आग लावायचं काम आम्ही आमच्या गावामध्ये 13 डिसेंबर 2023 ला केलं आणि आता तो शब्द आम्ही गायब केलेला आहे. भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा जो शौर्य दिन आहे त्याला 208 वर्ष पूर्ण होत आहेत आणि राज्य आणि देशभरातून लाखो अनुयायी आलेले आहेत. दिवसेंदिवस जर आपण पाहिलं तर अनुयायांची संख्या ही मोठ्या संख्येनं वाढत आहे. या गर्दीमध्ये 2 पटीने 3 पटीने वाढ होते. आपल्या सोबत या ठिकाणी बोलण्यासाठी जे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानिक मूल्य, संविधानिक तत्वज्ञान, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि समतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे, असे या ठिकाणी राज सर या ठिकाणी आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय. सर, काय सांगाल, काय आपलं एकूणच हे मिशन आहे आणि संविधान संवादक म्हणून आपण जे पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात काम करता, एकूणच काय आपला परिचय द्याल? संविधान संवाद समिती महाराष्ट्र ही जे संघटन संविधानाचा प्रचार, प्रसार, अंगीकार, विधायक हस्तक्षेप यासाठी कृतीशील संवाद या पद्धतीनं महाराष्ट्रभर काम करतंय. त्या संघटनेचा राज्य सचिव सर्वप्रथम इथं या भीमा कोरेगाव मध्ये शौर्य दिनाच्या निमित्तानं जमलेल्या सर्वांना आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना शौर्य दिनाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. संविधान संवाद समिती आणि त्याचे महाराष्ट्रभराचे संविधान संवादक हे संविधानाचा प्रचार प्रसार करण्याचा आणि सोबतच अंगीकार, ज्या ज्या ठिकाणी संविधानाची अंमलबजावणी होत नाहीये तिथं अट्टहासानं ती संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठीचा विधायक हस्तक्षेप अशा स्वरूपाचं काम महाराष्ट्रभर करत आहे. हे काम करत असताना संविधान संवादक अशी आम्ही संकल्पना रुजवत आहोत समाजामध्ये. म्हणजे आम्ही जाणीवपूर्वक संविधानाचा प्रचार प्रसार फक्त करायचा एवढ्या हेतून आलेलो नाही आहोत किंवा या हेतून आम्ही काम करत नाही आहोत, तर सर्वसामान्य लोकांच्या मध्ये संविधानिक मूल्यव्यवस्था रुजावी, त्या मूल्यव्यवस्थेत त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनावा आणि यासाठी संवादाची गरज आहे. लोकांना संविधान शिकवण्यापेक्षा संविधानाला समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं संवादाची भूमिका ही संविधान संवादक टीम करत आहे. या देशामध्ये जे सरकार आहेत, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, बाबासाहेब म्हणाले होते की संविधान हे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान असलं तरी राबवणारे हात जर लायक नसतील तर संविधान वाईट ठरेल. कसं बघता आज बाबासाहेबांचं जे वाक्य आहे ते काही आर्थिक खरं ठरतंय का? काय सरकारची नेमकी संविधानाबाबतची भूमिका दिसते आपल्याला? अर्थातच फक्त हेच सरकार असं मी म्हणणार नाही, तर 1952 पासून ते आतापर्यंत संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करावी, काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्नशील असणारा एकही सरकार आम्ही पाहिलेलं नाहीये. हे दुर्दैवानं म्हणावं लागतंय. आणि दुसरी गोष्ट अशी की सरकार आता जे सरकार आहे ते संविधानाचं उल्लंघन करत आहे, संविधानाच्या बाबतीमध्ये अंमलबजावणीमध्ये काटेकोरपणा आणत नाही. याचं कारण काय की ज्या प्रकारची जनता आहे त्या प्रकारचं सरकार त्यांना आजपर्यंत आपल्या सगळ्या लोकांना मिळत आहे. जनताच, लोकच संविधानाच्या दृष्टीनं त्याची समज तयार करण्यामध्ये, समज तयार करून घेण्यामध्ये अपयशी ठरलंय. याची संविधानाची नेमकी ताकद काय आहे आणि त्यानुसार आपण काय पद्धतीचा व्यवहार आपला असला पाहिजे हे जनतेला आणि त्यासोबतच सरकारनं सुद्धा संविधानिक भूमिकेबाबत काय असलं पाहिजे, कसं वागणूक असलं पाहिजे या बाबतीत सुद्धा भूमिका घ्यायला अपयशी ठरते असं स्पष्ट दिसतंय. याचं कारण की संविधान नावाची गोष्ट आम्ही 1949 ला स्वीकारली, पण ती नेमकी काय आहे, ती आमच्या जगण्याचा अविभाज्य घटक कशी आहे याकडे समजून घ्यायला आपण सगळेच जण काही प्रमाणात कमी पडलो.
आता गरज आहे की संविधानाच्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्य व्यवस्था आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनवण्याची आणि यासाठी संवादाची गरज आहे. म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला संविधान नावाची गोष्ट म्हटलं की संविधान इज इक्वल टू रिझर्वेशन असं म्हटलं जातं की आरक्षण हेच म्हणजे संविधान असं मानलं जातं. ही एक संविधानाबाबत असलेला समज आहे किंवा गैरसमज आहे. पुन्हा दुसरी गोष्ट मला त्याबाबत असं म्हणायचं आहे की संविधान आरक्षण हा संविधानातला अगदीच 0.00% भाग आहे, त्याच्यापेक्षा बरंचसं संविधान आहे. दुसरी गोष्ट की आपल्या समाजामध्ये या पूर्ण देशभरामध्ये दोन प्रकारचे घटक आहेत. या दोन प्रकारच्या लोकांच्यामुळे संविधानाचा आशय सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. पहिला घटक असा आहे तो म्हणतो संविधान आमच्या बापाने लिहिलंय आमचंच आहे असं म्हणणारा एक घटक आहे आणि दुसरा घटक आहे त्यांच्या बापाने लिहिलंय त्यांचंच आहे. या दोन्ही प्रकारच्या लोकांच्यामुळे संविधानाचा आशय आता लोकांच्या पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. यामध्ये आपली भूमिका काय असली पाहिजे तर याबाबतची स्पष्ट आपली भूमिका हे आमचं आणि त्यांचं यापेक्षा हे संविधान आमचं आपलं आहे याला जपण्याची, त्याचं संवर्धन करण्याची, त्याला वाढवण्याची, त्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. या भूमिकेतनं याकडे बघितलं पाहिजे. राजवैभव सर, एक आपण जर बघितलं तर संविधान अभ्यासक किंवा संवादक म्हणून ज्यावेळेस आपण महाराष्ट्रभर काम करतात, एक प्रसंग प्रचंड गाजलेला आहे की तो मोदी सरकारचा त्यावेळेस जो रथ आला याचं नावावरून तुम्ही त्या ठिकाणी मुद्दे जे मांडलेले होते अतिशय प्रभावीपणे ती संकल्पना मांडली होती की हे भारत सरकार आहे. मोदींचं सरकारचा जो तुम्ही बॅनर लावलेले आहेत आणि हे धाडस जे आहे हे धाडस जे तुम्ही केलेलं आहे त्याला सलाम करावा लागेल. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही ते धाडस केलेलं नेमका तो काय प्रसंग होता, तो प्रसंग प्रचंड वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर देखील गाजला आणि खूप चर्चेत आला आणि त्याच्यानंतर जनतेत देखील प्रबोधन झालं. बाबासाहेब आंबेडकरांनाच नव्हे तर संविधान आणि संपूर्ण बाबासाहेबांच्या विचाराला मानणारा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये देखील संविधानाबाबतची जागृती, जनजागृती तुम्ही करण्यात यशस्वी ठरलात. कसं बघता, तो काय नेमका प्रसंग होता आणि काय त्याच्यात तुम्हाला संदेश द्यायचा? खरं तर या गोष्टीला मी धाडस असं म्हणणार नाही. कारण काय की संविधान नावाची ताकद एवढी प्रचंड आहे ती एकदा समजून घेतली तिला सामोरं जाऊ शकतो. त्या शक्तीला फेस करण्याची, तोंड देण्याची ताकद त्या संविधानामुळं त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. त्यासाठी तुमच्या पाठीमागं खूप मोठं काहीतरी सरंजामी किंवा खूप मोठा बॅकअप असण्याची, आर्थिक व्यवस्था असण्याची किंवा राजकीय शक्ती असण्याची गरज नाही. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये ही ताकद आहे. तो प्रसंग नेमका काय आहे तर या देशाचं नाव विकसित भारत संकल्प यात्रा म्हणून जी यात्रा मोदींनी सुरू केली होती आणि ती यात्रा जवळपास भारतभरामध्ये 4000 वेगवेगळे ट्रक त्यांनी या रथयात्रा स्वरूपामध्ये बाहेर काढले होते. माझ्या गावामध्ये त्यावेळेला तो आला, त्या कोऑर्डिनेटरला मी प्रश्न विचारले. साधे प्रश्न होते की देशाचं नाव काय आहे. त्याचं उत्तर त्यांच्याकडनं आलं देशाचं नाव भारत आहे. मग देशाचं नाव भारत असेल तर सरकारचं नाव काय असलं पाहिजे? भारत सरकार असलं पाहिजे. हा देश भारत सरकार, इंडिया दॅट इज भारत अशा आर्टिकल 1 प्रमाणच चालेल. कुठल्याही व्यक्तीच्या नावानं या देशाचं सरकार चालणार नाही, ते आम्ही खपवून घेणार नाही. ही साधी गोष्ट होती आणि हा साधा प्रश्न या सरकारी अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांचं तत्वपप्प झालं. त्यांना याची उत्तर देता आली नाहीत. माझ्या गावामध्ये तो रथ मी अडवला. त्याचा व्हिडिओ ज्यावेळेला महाराष्ट्रभरामधल्या लोकांना बघितला लोकांनी त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी सुद्धा त्या रथाला अडवलं गेलं आणि भारत सरकारला म्हणजे सॉरी त्या केंद्र सरकारला तो मोदी सरकार नावाची रथयात्रा बंद करावी लागली. मला वाटतं की 9 वर्ष मोदी सरकार नावानं जे ब्रँडिंग चालू होतं त्याला आग लावायचं काम आम्ही आमच्या गावामध्ये 13 डिसेंबर 2023 ला केलं आणि आता तो शब्द आम्ही गायब केलेला. हे आता आपल्याला प्रश्न पडत असेल की त्यांच्याकडे ईडी आहे, सीबीआय आहे, पोलीस यंत्रणा आहे, एवढं सगळं असताना तो विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ यात्रा ही पूर्ण भारतभरामध्ये बंद पडली. याचं साधी गोष्ट होती की या देशातल्या कुठल्याही सत्तेला आम्ही संविधानातल्या विरोधातल्या गोष्टी करू देणार नाही आणि हेच आम्ही गावागावामध्ये राबवत आहोत. आमचे संवादक संविधानाच्या बाबतीमध्ये प्रचार प्रसार करतायत पण त्यासोबतच जिथं कुठं संविधानाचं व्हायलेशन होते तिथं प्रश्न विचारतायत. आमचं साधं काम असं आहे की लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत. ज्यावेळेला प्रश्न विचारतील लोक त्यावेळेला या देशातली लोकशाही बळकट होईल.
हे लोकशाही बळकट करण्याचं काम आहे. पण प्रश्न विचारण्यासाठी जे नैतिक बळ लागतं ते नैतिक बळ या संविधानाच्या विचारातून मिळतं, संविधानाच्या मूल्यातून मिळतं आणि हे संविधानिक मूल्यवस्था पोहोचवणं हे आमच्या कामाचा भाग आहे. धन्यवाद. माझ्यासोबत होते राज वैभव, शोभा रामचंद्र, जे संविधान संवादक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर संविधानाची मूल्य, तत्वज्ञान, तत्वप्रणाली आणि महामानवाचा, महापुरुषांचा विचार, त्या ठिकाणी कायदेशीर आपली जी बाजू आहे ती कशा पद्धतीने भक्कम आहे, आपण कसं लढलं पाहिजे, कायद्याच्या संविधानिक मूल्यांवर आपण कसं पुढे गेलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा प्रचार आणि विचारांचे आदान प्रदान या ठिकाणी करतात. आज भीमा कोरेगाव येथे त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि एकूणच देशभरातल्या संविधान प्रेमींना किंवा भारतवासियांना त्यांनी संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी एक महान संदेश त्यांनी दिलेला आहे. ब्रह्मशील सावंत, भीमा कोरेगाव, पुणे.